हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे रेस्टॉरंट स्टाईल मटन भुना मसाल्याची रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। इथे मी कढई घेतली आहे। कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल तापत ठेवले आहे। आता तेल व्यवस्थित तापलं की त्यामध्ये इथे मी खडा मसाला टाकून घेतला। 1 चक्रफूल, 1 मसाला वेलची, 1 दालचिनीचा तुकडा, 2 लवंगा, थोडीशी काळी मिरी म्हणजे 5 ते 6 काळी मिरी, 1 चमचा जिरा। आता या सर्व जिन्नसला तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे जोपर्यंत या खड्या मसाल्याचा अरोमा येत नाही। अप्रॉक्सिमेट 30 ते 40 सेकंद आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम हायेस्ट ठेवून तेलामध्ये आता मी उभे चिरून घेतलेले कांदे टाकून घेतलेले आहेत। ते इथे मी 3 मध्यम आकाराचे उभे चिरलेले कांदे घेतले होते। आता या कांद्यांना तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे। कांदे एकदम मऊ झाले आणि कांद्यांचा कलर हा हलकासर लालसर कलर यायला लागला की मग लगेचच याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची। तर इथे मी टोटल 2 चमचे अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतली आहे। फ्रेशली ग्राइंड केलेली अद्रक लसूणची पेस्ट होती म्हणून मी हाताने टाकत आहे, पण तुम्हाला चमच्याच्या अनुसार 2 चमचे अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे। आता 1 मिनिटभर गॅसची फ्लेम हायेस्ट ठेवायची आहे आणि तेलामध्ये कांद्यासोबत अद्रक लसूणची पेस्टला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे। आता अद्रक लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत याला छान फ्राय करून घेतलं। आता गॅसची फ्लेम मी मीडियम केली। मीडियम फ्लेम केल्यानंतर यामध्ये मी मटण टाकून घेतलेलं आहे। तर टोटल अर्धा किलो मटण मी ते घेतलं होतं। अर्धा किलो मटणाला स्वच्छ धुवून घ्यायचं, त्याच्यातलं सर्व पाणी निथळवून घ्यायचं आणि मग ते मटण इथे यूज करायचं आहे। आता मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवली। मटण सर्व इथे मी कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे। मटण कढईमध्ये टाकल्यानंतर आता गॅसची फ्लेम हाय करायची आणि सर्व मटण कांद्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे। 1 मिनिटभर या मटणाला असेच फ्राय करून घ्यायचे आणि मग त्यानंतर हे मटण छान कांद्यामध्ये मिक्स झालेलं आहे। आता लगेचच गॅसची फ्लेम मीडियम केली आणि कढईवरती मी झाकण ठेवून घेतले। टोटल 10 मिनिटांसाठी कढईवरती झाकण ठेवायचे आहे। 10 मिनिटानंतर मी कढईवरचे झाकण काढले तर मटणाला त्याचं पाणी सुटलं होतं आणि मटणाची जी साईज आहे ती बघा कमी झाली आणि मटणाने आपलं पाणी सोडलं होतं म्हणून हे मटण थोडंसं ग्रेव्ही टाईपमध्ये झालं होतं। तर या मटणामध्ये मी इथे काही पावडर मसाले टाकून घेते। 2 छोटे चमचे इथे मी तिखा लाल मसाला टाकून घेतला। 1 छोटा चमचा घाटी मसाला टाकून घेतला। घाटी मसाला टोटली ऑप्शनल आहे, टाकायचं तर टाकू शकता, अदरवाईज स्किप करू शकता। 1 छोटा चमचा इथे मी धने पावडर टाकून घेतलं। अर्धा छोटा चमचा हळद पावडर टाकून घेतलं। 1 छोटा चमचा ना मी इथे तिखा लाल मसाला टाकून घेतलेला आहे, कारण मला असं वाटलं की मसाला थोडा कमी पडतोय। त्यानंतर 1 छोटा चमचा जिरे पावडर टाकून घेतलेला आहे आणि ह्या सर्व मसाल्यांना मटणमध्ये चांगले इथे मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मात्र मीडियमच ठेवायची आहे। तर या मटणमध्ये इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। मिठाचा अंदाज येत नसेल तर लास्टला मीठ टाकले तरी हरकत नाही। आता सर्व जिन्नस छान मटणमध्ये मिक्स करून घेतले आणि त्यानंतर मी यामध्ये पुन्हा 1 चमचा भरून मटण मसाला टाकून घेतलेला आहे। तर इथे मी 1 छोटा चमचा मटण मसाला टाकला होता, टाकायचं तर टाकू शकता, अदरवाईज ऑप्शनल आहे। आता सर्व पावडर मसाले मटणमध्ये छान मिक्स करून घ्यायचे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। कढईवरती झाकण ठेवायचे एक 10 ते 15 मिनिटांसाठी। 10 ते 15 मिनिटानंतर कढईवरचे झाकण काढले तर या मटणला छान तेल सुटलं होतं, म्हणजे जे मसाले टाकले होते ते बऱ्यापैकी शिजले होते, पण मटण मात्र इथे कच्चंच होतं। एकदा मटणला छान मिक्स करून घेतलं, पुन्हा कढईवरती झाकण ठेवलं 10 ते 15 मिनिटांसाठी। पुन्हा 10 ते 15 मिनिटानंतर मी कढईवरचे झाकण काढले। मटणाला पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेतलं आणि मटण इथे ऑलमोस्ट 80% कुक झालेलं होतं, आणखीन त्याला शिजणं बाकी होतं। पुन्हा मी कढईवरती झाकण ठेवले। आता सुद्धा मी इथे 15 ते 20 मिनिटांसाठी कढईवरती झाकण ठेवले होते। 15 ते 20 मिनिटानंतर मी कढईवरचे झाकण काढले। मटणाला इथे एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर 2 ते 3 मिनिटं या मटणाला मी असेच परतवून घेणार आहे। तर मटण इथे ऑलमोस्ट आपलं रेडी झालेलं आहे। तर या मटण भुना मसाल्यावरती मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली, याला एकदा मिक्स करून घेतलं तर हा मटण भुना मसाला इथे रेडी झाला। गॅसची फ्लेम बंद केली। जर का तुम्ही नॉनस्टिकमध्ये हा मटण भुना मसाला नसेल बनवत, जर्मनच्या भांड्यात वगैरे बनवत असाल, तर जेव्हा आपण ह्याला शिजवायला ठेवतो, कढईवरती झाकण ठेवत असतो, त्यावेळेस तुम्ही त्या झाकणावरती पाणी ठेवू शकता, जेणेकरून खालून मटण करपणार नाही आणि व्यवस्थित शिजलं जाईल।
तर अशा प्रकारे माझा मटण भुना मसाल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। हा मटण भुना मसाला तुम्ही चपाती भाकरीसोबत सर्व करू शकता, लच्छा पराठासोबत सर्व करू शकता, खाण्यासाठी उत्तम लागतो। तर माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।